आता परमात्मा कोण आहे? गीताजीच्या अध्याय नंबर 15 मधील श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये 3 पुरुष सांगितले आहेत, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष. क्षरपुरुष हा ब्रह्म आहे. अक्षरपुरुष याला परब्रह्म म्हणतात. क्षरपुरुष केवळ 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे, हा ब्रह्म आहे. आणि अक्षरपुरुष 7 शंख ब्रह्मांडांचा मालक आहे. गीताजीच्या 15व्या अध्यायातल्या श्लोक नंबर 17 मध्ये म्हटलं आहे की उत्तम पुरुष तू अन्यहा परमात्मा इति उदारते. तो या दोन्हींपेक्षा श्रेष्ठ परमात्मा आहे. वास्तविक भगवान तर वेगळाच आहे, ज्याला परमात्मा म्हणतात. आणि तोच तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचं पालन पोषण करतो. परमात्म्याच्या भक्तीविना आता आमचा परमात्मा, आमचा साहेब कोण तर कबीर साहेब आहेत. ते परमक्षर ब्रह्म आहेत, जे कधीही विनाश पावत नाहीत. त्यांची साधना करणारे प्राणी पुन्हा संसारात परतून जन्ममृत्यूच्या फेऱ्यात परत येत नाहीत. गीताजीच्या 18व्या अध्यायातील श्लोक नंबर 62 आणि गीतेच्या 15व्या अध्यायातील श्लोक नंबर 4 मध्ये ही कॉन्सेप्ट स्पष्ट आहे. गीता ज्ञानदाता म्हणतो की त्या परमेश्वराला शरण जा, त्याच्या कृपेने तू परमशांती सनातन परमधामाला प्राप्त होशील, जिथे गेल्यावर साधक परतून संसारात कधीच येत नाहीत. त्या परमात्म्याची भक्ती करा. तो गीता ज्ञानदात्यापेक्षा दुसरा आहे, अन्य आहे.